नमस्कार. आज आपण तयार करणार आहे चिकन सूप. एकदम सोप्या पद्धतीची आणि सर्वांना आवडेल अशी चवदार आणि त्याचसोबतच पौष्टिकसुद्धा, कारण यात आपण वापर करणार आहे हिरव्या भाजीपाल्यांचा. व्हिडिओला शेवटीपर्यंत पहा. तर वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हेल्दी चिकन सूप बनवण्यासाठी आपण घेतला आहे अर्धा किलो चिकन, हळद, मीठ चवीनुसार, पालक आणि हिरवी मिरची, कापलेले टमाटर आणि कापलेले कांदे. उकळ बनवण्यासाठी पातेल्याला गरम करून घेऊ. त्यात 1 चम्मच तेल. पातेलं गरम झाले तर त्यात आपण चिरलेले कांदे टाकून देऊ. कांद्याला थोडा गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचा आहे. त्यात आपण आता टाकू कापलेले टमाटर आणि मिक्स करून घेऊ चांगलं. साधारणतः 1 ते 1.5 मिनिटापर्यंत भाजायचं आहे. म्हणजे टमाटरचं पाणी सुटून जाईल थोडा. त्यानंतर आपण टाकू हिरवी मिरची आणि कापलेले पालक आणि मिक्स करून घेऊ. सूपला चांगली चव यावी म्हणून आपण घेऊ मीठ चवीनुसार टाकून घेऊ. त्यासोबतच कलर यावा म्हणून हळद 1.5 चम्मच हळद घेतली आपण इथे. आणि त्यानंतर आपण चिकन टाकून देऊ आणि एकदम चांगल्या पद्धतीत मिक्स करून घेऊ. चिकनला चांगलं मिक्स करून घेतलंय. चिकनला चांगलं मिक्स करून घेतलं. पातेल्यावर झाकून 4 ते 5 मिनिटापर्यंत शिजू देऊ. चिकनला 5 मिनिटं झाले शिजून, तर यात आपण थोडा पाणी घालून टाकू. आपण इथे 1 गडवा पाणी घेतला आहे, म्हणजे सूप जास्त प्रमाणात तयार होईल. त्यानंतर पातेल्यावर झाकून 15 ते 20 मिनिटापर्यंत शिजवायचं आहे, म्हणजे चिकन एकदम सॉफ्ट शिजून जाईल. तुम्ही पाहू शकता चिकन एकदम सॉफ्ट आणि चांगलं शिजून गेलं आहे. त्यासोबतच सूपसुद्धा एकदम चांगल्या प्रमाणात तयार झाले आहे. तर या सूपला आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून टाकू खाण्यासाठी. सूप पहा किती छान झाली आहे. तुम्ही पाहू शकता कलर पहा किती चांगला आला आहे. आपण टाकलेली हिरवी मिरची सुद्धा एकदम चांगली शिजून गेली आहे. ही चिकन सूप हेल्दी त्यासोबतच चवदार सुद्धा लागणार आहे. तुम्ही ही चिकन सूप घरी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.